मागच्या वर्षी ह्याच दिवसात आमच्या शेतामध्ये मागच्या वर्षी पाणी नव्हतं, उत्पन्न पण नाही आलं होतं. गेल्या 4 वर्षापासून दुष्काळग्रस्त गावाशी आम्ही सामना करत होतो. ह्या दिवसात असं हे जे हिरवं दिसतंय ते पूर्ण कोरडं होऊन गेलेलं होतं. शेतामध्ये कापूस पिकाला, भाजीपाल्याला पाटाने चारीमधून पाणी देत होतो, पण या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना सुद्धा शेतात पाणी अडवले गेल्यामुळे, नाल्यांमध्ये पाणी अडवले गेल्यामुळे पाणी पातळी विहिरींची चांगली होती. आताही बऱ्या प्रमाणात विहिरींमध्ये पाणी आहे. पाणी अडवल्यामुळे आमच्या शेताची पातळी पूर्ण वाढली आहे. पूर्ण नाही पण थोडीफार तरी वाढली आहे आणि त्याचा आम्हाला खूपच फायदा झाला आहे. वांगी, मिरची, कापूस सर्व व्यवस्थित आलेले. या वर्षी दुप्पट उत्पन्न आलं. आम्ही जो हा हिरवा भाजीपाला, तोरच्या शेंगा, तुरीच्या, काही कपाशी, आणखीन पुढचा एक पूर्ण हंगाम आम्ही घेऊ शकतो. या वर्षी उत्पादनामध्ये कमीत कमी 50-60% वाढ झालेली आहे. उत्पन्न चांगलं असल्यामुळे ही आर्थिक मदत सुद्धा या स्वरूपाने आम्हाला मिळालेली आहे. दरवर्षी पाण्याची पातळी कमी राहायची, पण ठिबक सिंचनाच्या वापरामुळे तर पाण्याची पातळी बी एकसारखी आहे आणि आणखीन आम्ही पिकं घेऊ शकतो. आता आम्ही पाण्याची बचत करून पाण्याचे नियोजन करण्यास पण शिकलो आहे. त्याचप्रमाणे याच्यामुळे आमच्या म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणं शक्य झालेलं आहे. या जलसंधारणामुळे पाण्याचं जलसंधारण तर झालंच, पण माणसांच्या मनात जे मनसंधारण जो होतो की हा सुद्धा एकत्रितपणा म्हणजे याच्यामुळे लोक एकत्र आले. आम्ही आमचं पाणी आमच्या शेतात जिरवलं, याबद्दल आमचे गावकरी खूप खुश आहेत आणि याचाच मला खूप छान फील येत आहे.